नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, कच्च्या तेलाच्या दरात 5% आता घसरण झालेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो भारतात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिका इराण शांतता कराराच्या सकारात्मक चर्चेचा हा परिणाम असू शकतो आणि त्यामुळे शेअर बाजारात सुद्धा उसळी आलेले आहे. 3 महिन्यातून अधिक काळ महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार की नाही, तर आपण याविषयी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की 107 दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धाचा मोठा परिणाम तेलाच्या किमतीवर झाला आणि जगात मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु भारत तर तेलाचा मोठा आयातदार असल्याने 2 महिन्यात प्रचंड महागाई वाढली. मात्र शांतता करारावर सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 5%हून अधिक घट झाली असून येत्या काळात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात ब्रॅड क्रूड 4.1% घसरून $83.75 प्रति बॅरलवर आले, तर अमेरिकी WTI क्रूड 4.72% घसरून $80.87वर स्थिरावले आहे. याचे थेट पडसाद भारतीय बाजारातही उमटले आहेत. तर इंधनाचे दर आता लगेचच कमी होतील का? तर मित्रांनो, आपण आता युद्ध जर संपलं आहे आणि त्यामुळे इंधनाचे दर लगेच कमी होतील का, तर पाहूया की कच्च्या तेलाचे जे दर आहेत ते दर कमी झाल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील का, हा सर्वसामान्य नागरिकाच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि तज्ज्ञांच्या मते केवळ कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या म्हणून पेट्रोल डिझेलचे दर तात्काळ कमी होतीलच असे म्हणता येणार नाही. भारत आपल्या गरजेपैकी 80%हून अधिक कच्चे तेल आयात करतो. त्याचे देयक डॉलरपेक्षा कमी केले जाते. त्यामुळे कच्चे तेल स्वस्त झाले तरी रुपया कमकुवत असल्यास त्याचा फायदा कमी होतो. याशिवाय तेल कंपन्या आधीच्या तोट्याची भरपाई करण्यावर भर देतात. तर सध्या आपण पाहू शकतो, जे आधीचे तोटा होता कंपन्यांना, तो तोटा आता कंपन्या भरून काढू शकतात. परंतु सामान्य नागरिकाला त्या जो दर कमी झाला आहे याचा कसलाही फायदा होणार नाही. सध्याची स्थिती अशी आहे. तर स्वस्त काय होऊ शकते? जीवनावश्यक वस्तू, डाळी, तांदूळ, गहू, साखर, खाद्यतेल हे आणि दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला स्वस्त होऊ शकतात. बांधकाम साहित्य, सिमेंट, लोखंड, वाळू, खडी, टाईल्स, घरासाठी लागणाऱ्या इतर साहित्याच्या किमती ह्या स्वस्त होऊ शकतात. मालवाहतूक ही स्वस्त होऊ शकते. पुन्हा औद्योगिक उत्पादन स्वस्त होऊ शकते. घरगुती व्यावसायिक गॅस तर स्वस्त होणारच आहे. तर कधी मिळू शकतो दिलासा? कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहे सातत्याने कमी राहणे, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत राहणे व केंद्र सरकार राज्य सरकारकडून करात वाढ न होणे, त्याच वेळेस फक्त आणि फक्त दर कमी होतात आणि नागरिकांना दिलासा मिळू शकतो. तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.